प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार. पहा, सर्व शिक्षकांना एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाटेटचं आयोजनाची तारीख डिक्लेअर केलेली आहे. चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी महाटेटचं आयोजन कधी करण्यात आलेलं आहे त्यासंबंधीचे जे परिपत्रक आहेत ते संपूर्ण पाहूया. पहा, विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 निवेदनाबाबत. महोदय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केले आहे. पहा, म्हणजेच 21/6/2026 रोजी TETचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजेच सर्व महाराष्ट्रातील नसेल तर सर्व भारतामध्ये TET किंवा CTET ही कंपल्सरी शिक्षकांसाठी केलेली असल्यामुळे हा खूप महत्त्वाचं या ठिकाणी निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या ठिकाणी आणलेलं आहे. त्याच्यामुळे 21/6 म्हणजेच 21 जूनला आपली या ठिकाणी टेट परीक्षा होणार आहे. त्याबाबतच्या ज्या संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन म्हणजे सविस्तर निवेदन त्या ठिकाणी परीक्षा परिषदेने टाकलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. पहा, शासन निर्णय दिनांक 23 ऑक्टोबर 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2026 परीक्षेचे रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केले आहे. पहा, इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 आणि 6वी ते 8वी साठी पेपर 2 असे परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर या म्हणजेच ही जी परीक्षा आहे ही शिक्षण सेवेत असणाऱ्या देखील सर्व शिक्षकांसाठी पास होणं ही अनिवार्य झालेलं आहे. त्याच्यामुळे या परीक्षेसंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. काय बदल झालेत, काय त्या ठिकाणी वेगळ्या संकल्पना आहेत त्या आपण सविस्तर पाहणार आहोत. पहा, ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेच्या वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी सदर संकेतस्थळात नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया 27/3/2026 पासून सुरू होत आहे असून 16/4/2026 पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदन भरता येईल. म्हणजे 27 मार्चपासून या ठिकाणी आवेदनपत्र भरायला सुरुवात होणार आहे आणि 16 एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी आवेदनपत्र भरता येणार आहेत. संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी. पहा, कालावधी किती आहे? 27 मार्च ते 16 एप्रिल. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे 9 जून 2026 ते 21 जून 2026 आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 दिनांक आहे पहा रविवार 21/6/2026 वेळ 10:30 ते 1. त्यानंतर दुसरा पेपर असणार आहे रविवारीच 21/6 2:30 ते 5. अशा पद्धतीचं हे वेळापत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे. काही प्रशासकीय अडचणीत यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे देखील त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं आहे की ही जी परीक्षा आहे ती परीक्षा 21 जूनला होणार आहे. पहा, याच्या संबंधी महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या काय सांगितल्यात पहा. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन, निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर म्हणजेच www.mahatet.in वर उपलब्ध आहे. त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा. पहा, अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी इयत्ता 10वी व 12वीचे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरून भरावी. स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्याने सोबत ठेवावे. पहा, रंगीत फोटो लागणार आहे तुम्हाला, त्याचबरोबर स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र आणि स्वतःचं ओळखपत्र अशा पद्धतीचं अपलोड करण्यासाठी लागणार आहे. पहा, सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचा संपर्क ईमेल, SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल ID व भ्रमण दोन्ही क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा. पहा, मेल ID आणि मोबाईल हा महत्त्वाचा त्या ठिकाणी असणार आहे. पेपर 1 प्राथमिक स्तर व पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकासाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी असा विकल्प निवडणं गरजेचं आहे जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. पहा, पेपर 1 आणि पेपर 2 याचं
जी तुमची बैठक व्यवस्था आहे ती एकाच ठिकाणी येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. पहा, ऑनलाईन अर्ज आहेत. आता ते सगळीकडेच ऑनलाईनच अर्ज आहेत पहा आता. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल. नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही. त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. पहा, म्हणजे एकदा तुम्ही जर परीक्षा शुल्क भरलं तर तुम्हाला बदल करता येणार नाही. परीक्षा शुल्क भरण्याच्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता. त्याच्यामुळं काळजीपूर्वक त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल. विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. पहा, ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदनपत्र, कागदपत्र गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही. पहा, म्हणजे कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता तुम्हाला लागणार नाही. फक्त तुम्हाला माहिती भरताना, ऑनलाईन माहिती भरताना ती व्यवस्थित कागदपत्र पाहूनच त्या ठिकाणी ती माहिती भरावी लागेल. जोडायची प्रत कोणतीच नाही. पहा, मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारास परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळण्याच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. त्यानंतर पहा, पुढची सूचना सांगितले, एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. पहा, एखाद्याचं काही भाषा निवडण्यामध्ये किंवा काही चुकला असेल तर त्याने एकदा अर्ज भरला तर त्याला परत अर्ज भरता येईल, परंतु तो अगोदरचा अर्ज भरलेला आहे त्याचं शुल्क त्याला परत मिळणार नाही. याच्यासाठी काळजीपूर्वक अर्ज करणं हे गरजेचं आहे. पहा, त्यानंतर पुढं काय सांगण्यात आलेलं आहे, पहा, महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे. पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना काय करायचं आहे, ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेचाच वापर करायचा आहे, म्हणजे इंग्रजीमध्येच अर्ज भरायचा आहे. पहा, हेल्पलाईन नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे. दूरध्वनीद्वारे सहाय्य उपलब्धता वेळ 10 ते 6 या वेळेमध्ये दिलेली आहे आणि संकेतस्थळ पहा mahatet.in हे आहे. अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी TAT संदर्भात हे निवेदन आलेलं आहे. म्हणजेच 21 जूनला आपली काय असणार आहे, परीक्षा असणार आहे. पहा, मे महिन्यामध्ये शिक्षकांना त्यामुळे चांगला अभ्यास करण्याची संधी त्या ठिकाणी शासनाने दिली असंच म्हणावे लागेल. कारण की 21 जूनपर्यंत चांगला अभ्यास होऊन बरेचसे म्हणजे जवळजवळ सर्वच शिक्षक या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होऊ शकतात. अशा पद्धतीचा महाराष्ट्र शासन शिक्षण परिषदेचा एक महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी आहे की 21 जूनला त्यांनी TAT परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल विपिन एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला TAT संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी आभार. धन्यवाद. थँक्यू.